बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात. सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर या महिन्यापासून मिळणाऱ्या हप्त्यात निधीची कपात होणार. आज सरकार 500 रुपयांवर आलेत. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत उद्या शून्यावर येईल. संजय राऊतांची सरकारवर टीका. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? लाडकी बहीण योजनेवर वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. तर योजना गुंडाळण्यासाठी आता कृत्या लढवणं हे निंदनीय. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. मुंडेंना कराड नको होते. निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी करा. वाल्मिकचं काम संपल्यावर त्याला संपवायचा असा प्लॅन होता का? राऊतांचा सवाल. आज शिंदेंना भेटल्यावर पालकमंत्री पदाबाबत विचारणार. पालकमंत्री पदाचा तिढा या महिन्याच्या अखेरीस सुटेल. भरत गोगावलेंची माहिती. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे. सिंधुदुर्गमध्ये आजही हत्याकांड सुरू. प्रशासनानं वैभव नाईकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार. राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2 मोठ्या घोषणा केल्या. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर कारवाई. मी माझी कुस्ती निकाली काढली होती. मी डाव मारून मोकळा झालो होतो. राक्षेची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या निकालावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेचं झालेलं नुकसान भरून येणार का? पंच नितीश काबलिये यांना कायमचं निलंबित केलं पाहिजे. कुस्ती पंच निलंबन प्रकरणावरून काका पवार यांची प्रतिक्रिया. हृदयनाथ मंगेशकर यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द. दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार आज जाहीर होणार होते. पुरस्कार कुणाला द्यायचा ठरलं नसल्यानं आजची पत्रकार परिषद रद्द. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांचे लेखी स्पष्टीकरण मेडिकल काउन्सिलकडे सादर. घैसास यांच्या स्पष्टीकरणावर मेडिकल काउन्सिल अभ्यास करणार. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील थकीत मिळकत कराबाबत पालिकेत सुनावणी होणार. 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत. पुढील 2 दिवसात सुनावणी. भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. भाजपा आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. अजित पवारांची निधीवरून शिंदेंनी शहांकडे तक्रार केली. मात्र शहांनी शिंदेंना दिलेलं उत्तर मला माहिती. शहांनी त्यांच्या पद्धतीनं समजूत काढली असेल. राऊतांनी शिंदेंना डिवचलं. मुंबई विद्यापीठासमोर युवा सेनेच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन. विविध मुद्द्यांवरून सिनेट सदस्य आक्रमक. मुंबई विद्यापीठात आंदोलनास मनाई करणारं पत्रक मागे घेण्याची मागणी. छावा सिनेमात काम केलेल्या अभिनेत्याचाच चित्रपटातल्या काही दृश्यांवर आक्षेप. अभिनेता आस्ताद काळेकडून फेसबुक पोस्ट करत आक्षेप. चित्रपटात खटकलेले काही मुद्दे आस्ताद काळेकडून सोशल मीडियावर शेअर. एल्फिन्स्टन पुलासाठी ठाकरेंच्या सेनेपाठोपाठ मनसेही आक्रमक. एल्फिन्स्टन पुलासाठी आता मनसेचंही आंदोलन सुरू. एल्फिन्स्टन पूल पाडला जाऊ नये यासाठी मनसेचं पुलाखाली आंदोलन. राष्ट्रवादी 21 एप्रिलपर्यंत पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. पूजा खेडकरला देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण 21 एप्रिलपर्यंत कायम. दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला होता अर्ज. माजी आमदार राम सातपुतेंची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका. राम सातपुतेंकडून धैर्यशील मोहिते पाटलांचा रेडा असा उल्लेख. इतिहासाच्या संदर्भातून आपण निष्कर्ष काढत असतो. शिवरायांची समाधी कोणी शोधली यावर रोहित टिळकांची प्रतिक्रिया. राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज 3 करार होणार. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस. आयएएस महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. तर लेखक अनिल थत्ते यांनाही महाजन यांच्याकडून नोटीस. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार. एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांचा फोनवरून संवाद. शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती. शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रासंबंधित उल्लेख. मात्र TV9 ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कारवाईचे आदेश. 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता. बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती.
नाशिकमध्ये शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी एक तक्रार. बनावट ठरावाद्वारे नियुक्ती दिल्याचा तक्रारीत आरोप. बनावट कागदपत्रांच्या आधारावर अपात्र शिक्षकाला नियुक्ती देत शालार्थ आयडी तयार केल्याचा प्रकार. प्रकल्प बाधितांना 831 कोटींचं सानुग्रह अनुदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनुदानाचं वितरण होणार. पुण्यातील दौंडच्या कांद्याला ना मजूर ना बाजारभाव. दौंडमधील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसाचीही शेतकऱ्यांना चिंता. दौंडच्या कांद्याला बाजारात 10 ते 16 रुपये दर. जळगाव जिल्ह्यात अवकाळी गारपिटीमुळे 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. केळी, ज्वारी, मका, कांदा पिकांचं नुकसान. तर कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम सुरू. जळगावच्या वरणगावचा पाणी प्रश्न सुटला. ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त. वरणगाव शहरात अनेक वर्षांपासून पाणी टंचाई होती. रब्बीमधील धान पीक वाचवण्यासाठी गोंदियातील शिरपूर बांध धरणाचे पाणी सोडा. शेतकऱ्यांची आर्त हाक. बाघ नदीचे पात्र कोरडे. पाण्याचा प्रश्न गंभीर. जालन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. स्मशानभूमीतल्या चितेवर झोपून आंदोलन. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. वरळी शिवडी कनेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी. पुनर्वसनानंतरच एल्फिन्स्टन पूल पाडण्याची मागणी. आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण. सोलापुरातील आळसुंदे ते वरकुटे रस्त्यासाठी आंदोलन केल्याप्रकरणी 21 आंदोलकांवर गुन्हे दाखल. आळसुंदे ते वरकुटेच्या शिवरस्त्यासाठी झालं होतं रास्ता रोको आंदोलन. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील गावठाण पाड्यात अखेर पाणी पोहोचलं. TV9 मराठीच्या बातमीनंतर तहसीलदार भाऊसाहेब अंधारेंची गावाला भेट. बोरवेलची प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती. महिलांना रात्रभर विहिरीजवळ थांबून पाणी भरावं लागत होतं. नांदेडच्या गारगोटवाडीत भीषण पाणी टंचाई. गावात पाणी नसल्यानं कोणी मुलगी देत नसल्याची तरुणानं व्यथा मांडली. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील 4 साखळी धरणांमध्ये एकूण 17.70 TMC पाणीसाठा शिल्लक. गत वर्षीपेक्षा 4.67 TMC अधिक पाणीसाठा. ताडोबा बफर झोनमधील मदनापूरवासियांचं सफारीचं गेट बंद करत आंदोलन. वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम यांच्या जाचकटींविरोधात ग्रामस्थांचं आंदोलन. वनविभागानं अट रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी. सांगलीत स्वतंत्र भारत पक्षाकडून महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी. शेतकरी कर्जमाफीवर सरकारविरोधात घोषणाबाजी. पुरंदर तालुक्यातील राख गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं दारूबंदीसाठी जेजुरी पोलीस ठाण्यात निवेदन. दारूबंदी केली नाही तर नागरिकांचा उपोषणाचा इशारा. आमदार अभिजित पाटलांकडून माढा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी. प्रसूतीनंतर महिलेवर रूम स्वच्छ करण्याची वेळ. या प्रकरणी दोषींवर कारवाई होईल. प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. अभिजित पाटलांची प्रतिक्रिया. बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवती माता मृत्यू प्रकरणात त्रिसदस्यीय समिती स्थापन. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. नाशिकमध्ये अवकाळीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान टाळण्यासाठी रात्री कांदा काढणीचा प्रयोग सुरू. शेतकऱ्यांची कांदा काढणीसाठी मोठी कसरत. मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढला. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं बागांवर पांघरुण. पाणी टंचाई आणि तापमानाचा पारा वाढल्यानं फळबागा वाचवण्यासाठी कसरत. मुंबईत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहील. हवामान खात्याचा अंदाज. वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागात हीट ऍक्शन प्लॅन. जिल्ह्यातील 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये शीत कक्ष स्थापन. सोलापुरात सोमवारी 42.2 अंश सेल्सिअस तापमान अशा उच्चांकी तापमानाची नोंद. महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद सोलापुरात. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम कालच्या तापमानानं मोडला. धाराशिव जिल्ह्यात 3 दिवस उष्णतेची लाट राहणार. तापमानाचा पारा 42 अंशावर पोहोचण्याची शक्यता. हवामान अभ्यासकांनी वर्तवला अंदाज. प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना ईडीचं दुसरं समन्स. गुरुग्राममधील जमीन खरेदी प्रकरणात ईडीचं समन्स. रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल. माझ्या विरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर. रॉबर्ट वाड्रा यांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा. काँग्रेसच्या गुजरात अधिवेशनानंतर दुसऱ्याच आठवड्यात पक्षाची बैठक. संघटन सूजन अभियान अंतर्गत पक्षानं नियुक्त केलेल्या पर्यवेक्षकांसोबत बैठक. निवडणुकीच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्वाच्या बैठका.